न्याय मागायला आलाय का तू आंदोलन करतेत म्हणून करायला आलाय? तू न्याय मागायला आलाय का आंदोलन करतेत म्हणून आलाय? मग तू नीट बोल ना, न्यायाच्या गोष्टी बोल ना, न्यायाच्या गोष्टी बोलतो, बाकीच्या गोष्टी कशाला बोलतोय? अरे आम्ही काय करतो तुम्हाला माहितीये? आम्ही काय करतो माहितीये? दादागिरी गुंडगिरी इथे नाही करायची, इथं नाही करायची, इथं नाही करायची. तुम्ही न्याय मागायला आलात की राजकारण करायला आलात? राजकारण करायला आलात, राजकारण करायचं इथे येऊन, राजकारण करायचं. तू कसा म्हणतोय राष्ट्रवादी कशी काय आंदोलन करते? आंदोलनाचा विषय आला कुठं? अरे आंदोलनाचा विषय आला कुठं? आंदोलनाचा विषय आम्ही अजितदादासाठी सगळे न्याय मागतोय, सगळेजण न्याय मागतोय, आम्ही सगळेजण न्याय मागतोय. लक्षात ठेव, आम्ही एक मिनिट, अजितदादासाठी आम्ही सगळेजण न्याय मागतोय. अरे आम्ही सर्वस्व गमावलंय, आम्ही सर्वस्व गमावलंय. तुम्ही राजकारण करताय, आमचं सर्वस्व अजित पवार फक्त तुमचे नाही, महाराष्ट्राचे नेते. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दल बोला हेच म्हणतोय. तुम्ही चिडताय का दादा? तुम्ही चिडताय का दादा? आता अरे तुरे करताय तुम्ही. मी तुमच्याशी प्रेमाने बोलतो, तुम्ही प्रेमाने बोला. तुम्ही आम्ही का? आम्ही प्रेमाने बोलतोय, आम्ही प्रेमाने बोलतोय दादा, आम्ही प्रेमाने बोला. अजितदादाच्या नावावर राजकारण करताय. एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गमावला, आम्ही सर्वस्व गमावले, त्याच्यावर राजकारण करताय. अरे काँग्रेसचे आम्ही 2 मिनिटं बोलतो. कसली लाज? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की अजितदादाच्या प्रकरणामध्ये निष्पक्षपणे चौकशी व्हावी, सत्यता माध्यमाच्या समोर यावी, लोकांच्या समोर यावी. आम्ही वारंवार सीबीआय असेल, सीआयडी असेल, ज्या ज्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा, त्यांच्या पाठीशी आमचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्यानं फॉलोअप घेत आहेत. परंतु ज्या दिवसापासून काँग्रेस वहिनीवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, त्यानंतर त्यांनी भावनिक मुद्दा घेऊन जाणीवपूर्वक राजकारण करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस गुंगीगुड्या म्हणून वहिनीला हिनवलं गेलं, जबाब विचारायसाठी गेलेलो, आम्ही गांधीगिरीनं आंदोलन केलं, तर आज या ठिकाणी येऊन जाणीवपूर्वक दादाच्या नावावरती राजकारण करतात. आम्ही आमच्या पक्षाचं सर्वस्व गमावलंय, आमचा नेता गमावलेला आहे, आम्ही त्या दुःखात आहोत आणि या दुःखाचं त्यांनी राजकारण करावं. काँग्रेसला इतके वाईट दिवस आलेत की लोक पाठवून ह्या गोष्टीचं राजकारण करताय. अरे राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत, तुम्ही अजितदादाच्या नावाचं राजकारण करताय. तुम्हाला एवढे वाईट दिवस आलेत. आमची महाराष्ट्रातल्या माणसाची प्रत्येकाची भूमिका आहे की अजितदादाबद्दलची जी काही चौकशी आहे त्याचा अहवाल लवकरात लवकर यावा. त्या ठिकाणी आमचे सर्व नेते, वहिनीसहित सगळेजण त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत. त्याची सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर लवकरच येणार आहे. घात की अपघात लवकरच कळेल. परंतु त्या गोष्टीचं राजकारण करणे इतकं वाईट दिवस काँग्रेसवर ह्याचं वाईट वाटतंय. हे इथं येऊन जी काही स्टंटबाजी त्यांनी केली आहे, आम्ही आज खरं तर आमचा संयम राखलाय. कारण अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेसने करू नये. काँग्रेसच्या नेत्याला आम्ही संयमानं सांगतोय, पुढच्या वेळी आलं तर आम्ही जशाच तसं उत्तर मात्र त्यांना देऊ. त्यांनी असंही प्रश्न उपस्थित केलाय की अजित पवार यांच्या संदर्भात इतकं रक्त थंड का पडलंय? आम्ही सातत्यानं आम्ही सत्तेत आहोत, आम्ही रस्त्यावर नाही, आम्ही प्रशासनाकडे जाऊन त्याची चौकशी करू ना. आम्ही सत्तेतली लोकच आंदोलन करेल. लोक काय म्हणतील? हे सत्तेत आंदोलन करतायत. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला याबाबत वारंवार भेटतोय. हे काय आम्ही कॅमेरे घेऊन जाऊन नाही भेटत. आम्हाला इथं राजकारण नाही करायचं, आम्हाला या गोष्टीची सत्य बाजू समोर आणायची आहे, म्हणून आम्ही करतोय. आम्हाला अजितदादा राजकारणाचा विषय नाही आमच्यासाठी. अजितदादा आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे. अजितदादा आमच्या जीवाभावाचा विषय आहे. या लोकांनी जर अशा पद्धतीचं राजकारण केलं तर ह्यांना जशाच तसं मात्र उत्तर नक्की देऊ. सुरुवातीला सुनेत्रा पवार आणि आता अजित पवार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळतं काँग्रेस. हे काँग्रेस आहे, ह्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. हे विरोधक म्हणून या महाराष्ट्रामध्ये सबसेल फेल झालेले आहेत. ह्यांना फक्त अशा मुद्दे चर्चेत आणून ह्यांना कुठेतरी चर्चेत राहण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसकडनं करते. आज काँग्रेसनं नीच मानसिकता या ठिकाणी दाखवली की आपली या ठिकाणी लोक पाठवून कशा पद्धतीनं अजितदादाबद्दलचं सहानुभूती मिळवत आहे. तुम्ही इथे येण्यापेक्षा चला ना, कुठं चालायचं तिथं, तुम्हाला दाखवतो काय चौकशी चालू आहे ते. अजितदादाच्या नावावरती तुम्ही अशा पद्धतीचं एवढ्या खालच्या पातळीला येत आहे, म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला एवढी वाईट वेळ आली तुमच्यावरती. संवेदनशील मुद्द्याचं राजकारण होतंय. 100% संवेदनशीलचं आणि आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत ते. अजितदादा विषय राजकारणाचा नाही, विजय अस्मितेचा आहे. आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत आणि असं जर करायला लागले तर मग आम्ही फक्त काँग्रेस कार्यकर्त्यावरती गांधीगिरीनं आंदोलनाला गेलो होतो. पुढच्या वेळी वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. पण सूरजची एकूण
जर बघितलं तर सॉफ्ट टार्गेट वारंवार राष्ट्रवादी होतं असं वाटतं तुम्हाला? जाणीवपूर्वक त्यांना असं वाटतंय अजितदादाच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळी पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीमुळं कुठंतरी ही जागा आपण याच्यावरती कब्जा करावा अशा पद्धतीची भावना, ही राजकारणातली निर्माण झालेली पोकळी, ह्याच्यावरती आपण हा वोट बँक किंवा आपण या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे कसे ओढावे यासाठी त्यांचा प्रयत्न असावा. पण राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. तो कुठेही हलणार नाही. वाईट काळात वहिनीच्या सोबत कायमस्वरूपी राहील. तुम्ही काँग्रेस कार्यालयावर गेला होता, गांधी भवनमध्ये गेला होता, त्याची ही परतफेड म्हणून कार्यकर्ते म्हणत होते. नाही, परतफेड नाही. आम्ही जबाब विचारला गेलो. आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली होती म्हणून आम्ही जबाब विचारला गेलो. हे काय कशासाठी आले तिथं? अजितदादांचा न्याय मिळावा म्हणून. अरे तुम्ही दादाच्या नावानं राजकारण करताय, लाजा वाटू द्या. ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी, काँग्रेस कोण आहे? आम्ही त्यांच्यासोबत कित्येक वर्ष काम केलेले. तुम्हाला एवढ्या वाईट वेळ यावी तुमच्यावरती? आम्ही काँग्रेसच्या याच्यावर काही काट्यालाट्या घेऊन नव्हतं गेलो. जबाब विचारला गेलो. ही तुमची इंदिरा गांधीजीची, सोनिया गांधीजीची, प्रियंका गांधीजीची ही काँग्रेस आहे? स्त्रियांना गुडिया म्हणून हिनवताय तुम्ही, हे विचारायला गेलो होतो. आम्ही काय तिथे जाऊन खुर्च्या तोडल्या, गोंधळ घातला? इंदिरा गांधीजीच्या नावाने घोषणा दिल्या तिथे जाऊन आम्ही. पण तुमच्यावरती इतकी वाईट वेळ आहे अजितदादाच्या नावानं राजकारण करण्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.